Hello students, in last lecture we had seen the linear rules for the linear combination of atomic orbitals and some differences between the atomic orbitals and molecular orbitals, sigma molecular orbital, sigma star antibonding molecular orbitals, that is bonding molecular orbitals and the antibonding molecular orbitals. We are also seeing the generated atomic orbitals and degenerated atomic orbitals. Now let us see the molecular orbital energy level diagram, that is called as a MO diagram. As we know that the atomic orbitals combine to form a molecular orbitals, and in molecular orbitals whatever the electron present in the atoms are get loaded according to the Hund's rule, Abbu principle. Now, in this formation of molecule, the electrons enters into molecular orbital, and the entry of the electron takes place according to the energy level pairing of electron or availability of molecular orbitals. Now, this molecular orbital energy level diagram represents the energies of atomic orbitals and the molecular orbitals at particular distance. Internuclear distance between the atoms is called as a molecular orbital energy level diagram. Now in this molecular orbital diagram, the molecules or molecular orbitals are shown in the middle, as we had seen one example during explaining the molecular orbital and atomic orbitals, and the middle portion, that is for the molecular orbitals as per energy, their energy. Now, as we had seen, this is the atomic orbital, and this is the atomic orbital of another atom having nearly same energy. That's why they are at one level. Now, and the molecular orbitals are get placed. This is a molecular orbital. It is get placed at the middle. This is bonding molecular orbital, and anti-bonding molecular orbital is kept at the higher energy level. So, in this way, we represent the molecular orbital energy level diagram. आता हे मॉलिक्युलर ऑर्बिटल लेवल एनर्जी लेवल डायग्राममध्ये काय आहे, यांच्यामध्ये जे पर्टिक्युलर इन्स्टंटमध्ये ते एका विशिष्ट डिस्टन्सला जे ॲटम्स आहेत यांची एनर्जी लेवल आपल्याला दाखवलेली आहे, आणि मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी लेवल दाखवलेली आहे. इन दॅट ॲटम्समध्ये असलेले इलेक्ट्रॉन जे असतील, इथले इलेक्ट्रॉन जे असतील, ते हे इलेक्ट्रॉन्स एक तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बॉन्डिंगमध्ये किंवा अँटी बॉन्डिंगमध्ये ते एंटर होतील ॲज पर एनर्जी. जशी जशी एनर्जी त्यांची वाढत जाईल त्यानुसार कमी एनर्जी असलेल्या ऑर्बिटल्समध्ये आधी इलेक्ट्रॉन एंटर होतील, म्हणजेच मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये. अशा प्रकारे ती डायग्राम जी असते तिला आपण मॉलिक्युलर एनर्जी लेवल डायग्राम असं म्हणतो. आता ही एनर्जी लेवल जी आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल्सची, ती एनर्जी लेवल कशावरती अवलंबून असते? इट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स फ्रॉम विच इट इज फॉर्म्ड. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हे कुठल्या ॲटॉमिक ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशनने फॉर्म झालेले आहेत त्यानुसार, वेदर दे आर SS, वेदर दे आर PP, PD, DD, लाईकवाईज. आणि त्याच्यामध्ये जे आहे सेकंड जे आहे त्याचं काय, सेकंड कशावर डिपेंडंट आहे? एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप बिटवीन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हाऊ मच दे आर गोइंग टू ओव्हरलॅप, त्यांचं ओव्हरलॅपिंग मॅक्झिमम आहे, मिनिमम आहे, किती आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट द एनर्जी ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल डिपेंड्स. पुढचा जो काही फॅक्टर आहे, लास्ट फॅक्टर ज्याच्यामधला, एनर्जी ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ह इन द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटल्सची एनर्जी आहे ती कशामध्ये इन्व्हॉल्व होते नंतर, इट इज गेट इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि ते आहे ऑर्डर जी आहे मॉलिक्युलर ऑर्बिटलची, इट इज गेट डिटरमाइंड बाय द स्पेक्ट्रोस्कोपिक डाटा. या स्पेक्ट्रोस्कोपिक डाटावरून ती काय केली असते, डिसाईड केलेली असते. ज्यावेळेला सिम्पल होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल जे असते त्याच्यामध्ये जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म होणार आहेत, ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईंड झाल्यानंतर ते होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल. होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे समजा H2 मॉलिक्यूल आहे, C2 मॉलिक्यूल आहे, N2 मॉलिक्यूल आहे, O2 मॉलिक्यूल आहे, जे काही अशा प्रकारचे मॉलिक्यूल्स आहेत यांची एनर्जी लेवल जी आहे होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूलची त्याची ऑर्डर ठरलेली आहे. मग आता आपल्याला काय होतं, जेव्हा सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतं आणि एक आपल्याला तयार होतं सिग्मा स्टार अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर, SS ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन असेल, इंटरन्यूक्लियर ॲक्सिसवर असेल त्यावेळेला, तर ही जी काय ऑर्डर आहे ती ऑर्डर आपल्याला दिलेली आहे. बघा, मग सगळ्यात जास्त लेस एनर्जी जी असते त्याची असते सिग्मा 1s,
हे बॉन्डिंग आहे. सिग्मा स्टार 1s हे त्याचं अँटी बॉन्डिंग आहे. सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s. नंतर एनर्जी जी असते सिग्मा 2px ची जास्त असते आणि त्याच्यानंतर जी असते मात्र ती पाय 2py आणि पाय 2pz. दोघांचं डबली जनरेट असतं. दोघांची एनर्जी सारखीच असते. त्याच्यानंतर एनर्जी जास्त असते पाय स्टार 2py आणि पाय स्टार 2pz. दोघांची एनर्जी यांची पण सारखी असते आणि सगळ्यात जास्त एनर्जी जी असते ती असते सिग्मा स्टार 2pz. म्हणजे जसं आपण ॲटम्समध्ये 1s2 2s2 1s 2s ह्या अशा प्रकारे जे ऑर्बिटल्स होते तशा प्रकारे हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स एक आहे. these are the orbitals which are get formed when atomic orbitals are get combined, and this is the order by which the energy of the atomic orbital goes on increasing. ही ऑर्डर आहे, त्याच्यानुसार त्यांची एनर्जी काय होत जाते, ही वाढत जाते. याच्यामध्ये यांच्यामध्ये जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतील जे सिग्मा 1s सिग्मा 2s सिग्मा 2px किंवा पाय 2py पाय 2pz हे सगळे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स यांची एनर्जी काय असते, दे आर हॅव्हिंग ए लोअर एनर्जी दॅन द अँटी बॉन्डिंग. अँटी बॉन्डिंगची एनर्जी जास्त असते, जसे सिग्मा स्टार 1s सिग्मा स्टार 2s सिग्मा स्टार 2py सिग्मा स्टार 2pz आणि पाय स्टार 2px. यांची एनर्जी काय असते, जास्त असते. आणि याच्यामध्ये जे आपण मगाशीच पाहिलं पाय 2py आणि पाय 2pz जे आहे दे आर गेट डबली जनरेटेड, त्यामुळे त्यांची एनर्जी काय असते, सारखीच असते. तसं पाय स्टार 2py आणि पाय स्टार 2pz पण सारखीच असते. सो according to this order the electrons are get filled into the molecular orbital from the atomic orbitals when atomic orbitals overlaps with each other. atomic orbital ज्या वेळेला ओव्हरलॅप होतील त्यावेळेला अशा प्रकारे हे एनर्जी लेवल जी आहे त्याची वाढत जाते. मग आता हे सगळे ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत त्याच्यामध्ये मग बघा कशा प्रकारचं कॉम्बिनेशन होतं. जे आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचे जे ऑर्बिटल्स पाहिले ते कशा प्रकारे अरेंज केले जातात वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये. मग आपल्याला माहिती आहे हे 1s ह्या बाजूला हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे, ही ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे दोघी बाजूला, आणि मधल्या बाजूला जे आहे ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे. याच्यामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये पण देखील एक आहे आता हे 1s ऑर्बिटल 2s ऑर्बिटल आणि 2p ऑर्बिटल. एका ॲटमचं दुसऱ्या ॲटमचं 1s ऑर्बिटल 2s ऑर्बिटल आणि 2p ऑर्बिटल. हे आपण बघतोय होमोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्युलसाठी म्हणजे दोघी ॲटम सारखेच आहेत. त्याच्यामध्ये यांच्यामध्ये ही s ऑर्बिटल्स यांची दोघांची 1s एका ॲटमचं 1s दुसऱ्या ॲटमचं दोघांची एनर्जी एकाच लेवलला आहे. एनर्जीवरती वाढत जाते आणि ही एनर्जी एकाच लेवलला आहे. बघा ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी एकाच लेवलला ती आहेत. तर अशा प्रकारे काय होईल 1s ऑर्बिटल कंबाईन होईल. 1s ऑर्बिटल दुसऱ्या ॲटमशी एकाचं 1s दुसऱ्याच्या 1s बरोबर कंबाईन होईल. त्यावेळेला काय तयार होईल सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 2s. सिग्मा स्टार 1s हे बॉन्डिंग मॉलिक्युलर आहे, सिग्मा स्टार 1s हे अँटी बॉन्डिंग आहे. आणि नंतर मग 2s ऑर्बिटल एकाचं कंबाईन होईल 2s बरोबर, त्यावेळेला सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s अशी एनर्जी वाढत जाते. त्याच्यानंतर मग आपण 2p ऑर्बिटलमध्ये XYZ ऑर्बिटल्स असतात, ती XYZ ऑर्बिटल्स असतात. त्यांच्यामध्ये मग त्यांची ऑर्डर कशी आहे, आधी तयार होईल सिग्मा 2px, नंतर तयार होईल पाय 2py पाय 2pz, नंतर मग पाय स्टार 2py पाय स्टार 2pz आणि सगळ्यात जास्त एनर्जी जी असेल ती सिग्मा स्टार 2py. अशा प्रकारे हे जशी आपण ऑर्डर पाहिली मगाशी ती ऑर्डर हीच आहे. याच्यामध्ये बघा पहिलं सिग्मा हे आहे सिग्मा 1s कमी एनर्जी सगळ्यात कमी, मग काय सिग्मा स्टार 1s सिग्मा स्टार 1s, मग थोडी जास्त एनर्जी आहे सिग्मा 2s सिग्मा 2s, मग जास्त एनर्जी आहे सिग्मा स्टार 2s जास्त आहे सिग्मा स्टार 2s, मग जास्त एनर्जी आहे कोणाची सिग्मा 2px माय सिग्मा 2px, मग जास्त एनर्जी कोणाची त्यांच्यापेक्षा जास्त मी इकडे लिहितो जास्त एनर्जी कोणाची आहे पाय 2py, इथं पाय 2py दिलेलं आहे पाय 2py आणि पाय 2pz दोघांची जवळपास सारखीच एनर्जी असते. आणि त्याच्यानंतर जास्त एनर्जी आहे मग त्यांची अँटीबॉन्डिंग म्हणजेच काय पाय स्टार 2py पाय स्टार 2pz पाय स्टार 2pz आणि सगळ्यात जास्त एनर्जी आहे सिग्मा स्टार 2py. अशा प्रकारे यांच्यामध्ये मग लोअर एनर्जी टू हायर एनर्जी आहेत. मग आधी इलेक्ट्रॉन जे असतील इलेक्ट्रॉन कम्स इन द मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅव्हिंग ए लोअर एनर्जी. हे लोअर एनर्जी असलेले जे असते का ऑर्बिटल असतील त्यांच्यामध्ये मग इलेक्ट्रॉन्स आर गेट एंटर्ड. अशा प्रकारे हे मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम
This is the electronic configuration, one kind of the order of these orbitals for the homonuclear diatomic molecules. हे काय असतील? होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स. आता आपण बघू मग वेगवेगळ्या मॉलिक्युल्स जे आहेत त्यांच्या डायग्रॅम्स कशा प्रकारे काढल्या जातात ते आपण आता पुढे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये पाहणार आहोत. आता याच्यामध्ये मॉलिक्युलर एनर्जी लेवल डायग्रॅम फॉर सिम्पल होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स विथ ॲप्रिसिएबल इंटरॅक्शन बिटवीन 2s अँड 2px ऑर्बिटल. ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन काय आहे? 2s आणि 2px ऑर्बिटलमध्ये ज्या वेळेला इंटरॅक्शन्स असतात, टू मच इंटरॅक्शन्स असतील, यांच्यामध्ये ॲप्रिसिएबल इंटरॅक्शन्स असतील एक्स ॲक्सिसवर, त्यावेळेला जी ऑर्डर आपण आता मगाशी पाहिली होती ती ऑर्डर थोडीशी चेंज होते. आणि असे कोणते ॲटम्स आहेत? मग ते असे ॲटम्स जे आहेत आपल्याला आहेत दिस B2, C2 आणि N2. यांच्यासाठी थोडीशी ऑर्डर काय आहे ती चेंज आहे. याच्यामध्ये ऑर्डर चेंज काय आहे? ते इथं सिग्मा 2s ची एनर्जी, मग सिग्मा स्टार 2s, सिग्मा स्टार 2s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. आता इथं जे होतं आधीच्या बाकीच्या मॉलिक्यूल, हे मॉलिक्यूल सोडून इतर मॉलिक्युल्समध्ये आपण काय लिहिलेलं होतं आधी? सिग्मा 2px होतं. त्याच्याऐवजी यांची सिग्मा 2px ची एनर्जी जास्त असते ह्या मॉलिक्युल्समध्ये. त्यामुळे इथं आहे पाय 2py, पाय 2pz, नंतर मग सिग्मा 2px, आणि नंतर मग पाय स्टार 2py, पाय स्टार 2pz, आणि शेवटी आहे सिग्मा स्टार 2pz. इथं थोडासा बदल आहे. यांच्या हे आधी इथं होतं, पण आता काय झालं? तिची एनर्जी थोडी जास्त असते. ज्याच्यामध्ये काय 2s आणि 2pxमध्ये इंटरॅक्शन्स जर ॲप्रिसिएबल असतील तर त्यावेळेला मात्र ही थोडीशी ऑर्डर बदलते. मग ह्या डायग्रॅममध्ये थोडंसं ही डायग्रॅम जी आहे मग ही B2 मॉलिक्यूल, C2 मॉलिक्यूल आणि N2 मॉलिक्यूल, होमोन्यूक्लिअर 3 मॉलिक्यूलसाठी इथं फक्त हे जे काही सिग्मा 2px आपण आधी खाली दाखवलं होतं या ठिकाणी या डायग्रॅममध्ये थोडंसं बदल आहे. अशा प्रकारे या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला जे आहे यांच्यामध्ये जे बोरॉन आहे, कार्बन आहे किंवा नायट्रोजन आहे, एनर्जी डिफरन्स जो आहे तो 2s आणि 2p ॲटॉमिक ऑर्बिटलचा खूपच कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतात? इंटरॅक्शन्स जास्त वाढतात. आणि इंटरॅक्शन्स वाढल्यामुळे मग सिग्मा 2px ची एनर्जी काय होते? ही पाय 2py आणि पाय 2pzपेक्षा जास्त होती. असं फक्त हे 3 एलिमेंटसाठी आपल्याला अशा प्रकारच्या एलिमेंट्समध्ये आपल्याला होतं. आणि अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन जे आहेत मग ते याच्यामध्ये एंटर होतात आणि मॉलिक्यूल तयार होतो. आता हे जे काही मॉलिक्यूल तयार होतील याच्यामध्ये s आणि px ॲटॉमिक ऑर्बिटल हे इंटरॅक्ट होत आहेत. त्याच्यापासून आपल्याला काय होतं? सिग्मा 2s आणि सिग्मा 2px हे आपल्याला ऑर्बिटल तयार होतात. आणि त्याचे एंडिंग बॉन्डिंग जे आहे ते काय होतात? सिग्मा स्टार 2s आणि सिग्मा स्टार 2px. दिस ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल इज स्लाइटली चेंज्ड. द सिग्मा 2px इज नाव हायर एनर्जी दॅन द 2px 2py. ते आपण पाहिलं C2 या मॉलिक्युल्समध्ये. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे मॉलिक्युल्स म्हणजे फिलिंग ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बाय द इलेक्ट्रॉन इन द मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रॉन कसं भरले जातील? मग आता मगाशी पाहिलं हे मॉलिक्यूल ॲटॉमिक ऑर्बिटल्समधले इलेक्ट्रॉन हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये जाणार. हे ॲटम्सचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते मग ते कशा प्रकारे हाऊ दे ॲटॉमिक इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ॲटॉमिक ऑर्बिटल्स आर गेट फिल्ड इन टू द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. वी सी देर आर सर्टन क्रायटेरियाज टू फिल द इलेक्ट्रॉन्स ॲज आय हॅड सेल अब्बू प्रिन्सिपल, त्याच्यामध्ये वोंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, पावलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल, याच्या सहाय्याने ते इलेक्ट्रॉन भरले जातात. ते आपण बघू. त्याच्यामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर अरेंज अकॉर्डिंग टू द एनर्जी लेवल. हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ज्याची एनर्जी कमी तो खाली, ज्याची जास्त तो वरती, ज्याची अजून जास्त तो वरती, अशा प्रकारे हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स ज्यांची एनर्जी वाढत जाईल तशा प्रकारे ते इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटल्स अरेंज केले जातील. आता ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये आपण पाहिलं मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन हे फिल होतील एका ऑर्बिटलमध्ये, आणि 2 इलेक्ट्रॉन फिल झाले आणि त्यांचा स्पिन पण काय असेल? हा त्यांचा अपोजिट स्पिनने ते काय होतील? फिल केले जातील. म्हणजे आणि नंतर अफुबू प्रिन्सिपलनुसार ज्याची लोएस्ट एनर्जी असेल ऑर्बिटलची, ज्या ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे त्याच्यामध्ये आधी इलेक्ट्रॉन मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे अशा ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड फर्स्ट. आधी त्याच्यात इलेक्ट्रॉन भरले जातील आणि नंतर मग हायर एनर्जी लेवलवर जर जागा अवेलेबल नसेल लोअर मोस्टमध्ये तर ते हायर एनर्जी लेवलला जातील. त्याच्यानुसार वुंट्स रूलनुसार त्या इलेक्ट्रॉनचं जे पेअरिंग असेल इन द सेम मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये असेल तर ते
एक इलेक्ट्रॉन आधी फिल केला जाईल आणि एक इलेक्ट्रॉन जर पूर्ण भरला गेला असेल आणि जर जागा अवेलेबल नसेल तरच इलेक्ट्रॉनचं काय होतं, पेअरिंग होतं. जर ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी जर सारखी असेल, जसं आपण पाहिलेलं आहे PX ऑर्बिटल्समध्ये जर अशा प्रकारे जर जागा अवेलेबल आहे तर सिंगलच ऑक्युपाय होतील. आता पुढचा इलेक्ट्रॉन जर अजून असेल तर तो मात्र मग नंतर काय होईल, पेअरिंग होईल. हा पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल आहे. आणि अशा प्रकारे ज्याच्यामध्ये आहे वुंड्स रूल आपण ज्याला म्हणतो, नॉट पाउलीज. आणि नंतर मग काय, पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपलनुसार जे काही इलेक्ट्रॉन्स असतील मॉलिक्यूलमध्ये त्यांचे जे काही क्वांटम नंबर्स असतील इलेक्ट्रॉनचे, कुठल्याही एका इलेक्ट्रॉनचा वेगवेगळे इलेक्ट्रॉन जर कन्सिडर केला तर त्याचा क्वांटम नंबर, चारही क्वांटम नंबर सारखे नसतात. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनसाठी एखादा तरी क्वांटम नंबरमध्ये त्यांचा बदल असतो. सो अकॉर्डिंग टू दॅट इलेक्ट्रॉन्स आर गेट फिल्ड इन टू द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता आपल्या मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये मग बॉन्ड ऑर्डर जी आहे ही बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे हाऊ मेनी बॉन्ड्स आर गेट फॉर्म इन द मॉलिक्यूल, मॉलिक्यूलमध्ये किती बॉन्ड फॉर्म झाले हे देखील आपल्याला काढता येतं. आणि ते जे आहे मॉलिक्यूलमध्ये ते या खाली दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करता येतं, काढता येतं. The number of bonds between two combining atoms in the molecule are called as a bond order. What is bond order? The number of bonds between two combining atoms of the molecule is called as a bond order. आणि molecular orbital theory नुसार, definition नुसार, as 1/2 of the difference between the number of electrons in bonding molecular orbital and anti-bonding molecular orbital. Molecular orbital theory नुसार मग काय, bond order is equal to 1/2 of the difference of electrons in bonding molecular orbital and electrons in anti-bonding molecular orbital. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आणि अँटीबॉन्डिंगमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, डिपेंडिंग अपॉन दॅट बॉन्ड ऑर्डर इज गेट कॅल्क्युलेटेड. त्याचा फॉर्म्युलामध्ये दिलेला आहे आपल्याला. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 1/2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत वजा अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत भागिले 2 जर केलं तर आपल्याला मिळते बॉन्ड ऑर्डर. म्हणजे त्याच्यामध्ये किती बॉन्ड फॉर्म होणार आहेत, म्हणजे त्याला मल्टिप्लिसिटी ऑफ द बॉन्ड ज्याला आपण म्हणतो, तो फॉर्म्युला बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 1/2 NB म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि NA म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्यानुसार आपल्याला काय केलं जातं, मग बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करता येते. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डरचे काय कॅरेक्टरिस्टिक, बॉन्ड ऑर्डर मे बी होल नंबर ऑर फ्रॅक्शन. बॉन्ड ऑर्डर काय असू शकते, पूर्ण संख्या असू शकते 2 or 2.5, 1 or 1.5, फ्रॅक्शन पण त्याच्यामध्ये असू शकतं बॉन्ड ऑर्डरमध्ये. त्यानंतर आपल्याला इफ बॉन्ड ऑर्डर इज 1, बॉन्ड ऑर्डर 1 असेल, इट इंडिकेट्स दॅट देर इज अ सिंगल बॉन्ड. वाईल 2 बॉन्ड ऑर्डर 1 असेल तर सिंगल बॉन्ड, बॉन्ड ऑर्डर 2 असेल तर डबल बॉन्ड, बॉन्ड ऑर्डर 3 असेल तर ट्रिपल बॉन्ड मॉलिक्यूलमध्ये असतो ज्यानुसार. नंतर फ्रॅक्शनल बॉन्ड ऑर्डर जर असेल तर इट इंडिकेट्स ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. आता 1.5 आलं तर समजा ती इलेक्ट्रॉन पीसीज काय ऑड आहे, ऑड इलेक्ट्रॉन पीसीज आहे. ही बॉन्ड ऑर्डर इज 0, बॉन्ड ऑर्डर जर 0 आली तर मॉलिक्यूल फॉर्म होत नाही. मॉलिक्यूल फॉर्म होण्यासाठी ॲटलिस्ट बॉन्ड ऑर्डर 0पेक्षा जास्त असायला पाहिजे. नंतर बॉन्ड ऑर्डर जर असेल, हाय बॉन्ड ऑर्डर गिव्ज ए शॉर्टर बॉन्ड. जेवढी बॉन्ड ऑर्डर जास्त असेल तेवढा तो 2 ॲटममधला AB ॲटममधला जो काही बॉन्ड असेल तो शॉर्ट असतो आणि तेव्हा मॉलिक्यूल तेवढा स्टेबल असेल. बॉन्ड ऑर्डर जर शॉर्ट असेल म्हणजेच काय, 2 मॉलिक्यूल हायली ओव्हरलॅप झालेले आहेत ॲटॉमिक ऑर्बिटल्स टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि त्यांची स्टॅबिलिटी तेवढी काय असते, जास्त असते. आता याच्यामध्ये काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इफ NB म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जास्त असतील त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल देन मॉलिक्यूल इज स्टेबल. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे ABMO आणि हा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन जास्त असतील बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये कोणापेक्षा, अँटी बॉन्डिंगपेक्षा, तर मॉलिक्यूल स्टेबल असतो. आणि ही स्टेबिलिटी कशामध्ये असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामुळे वाढतं. पण याच्या उलट जर नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, इथे जर इलेक्ट्रॉन जास्त असतील तर तो मॉलिक्यूल एक्झिस्ट होत नाही. कारण का, रिपल्सिव्ह फोर्सेस वाढतात.
याच्यात इलेक्ट्रॉन जास्त असतील तर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतील तर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस वाढतात, पण अँटी बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतील तर रिपल्सिव्ह फोर्सेस वाढतात, त्यामुळे मॉलिक्यूल एक्झिस्ट होत नाही. किंवा मग त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन दोघं जर सारखे असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर सारखे असतील तरीसुद्धा मॉलिक्यूल एक्झिस्ट होत नाही. सो फ्रॉम दिस बॉन्ड ऑर्डर वी आर एबल टू प्रिडिक्ट द स्टॅबिलिटी अँड द स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड. आपण याच्यावरून बॉन्ड ऑर्डरवरून काय करू शकतो, वी आर एबल टू एक्सप्लेन द नंबर ऑफ बॉन्ड्स, स्टॅबिलिटी ऑफ बॉन्ड आणि स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड, or whether the molecule exists or not. These predictions are get carried out or get determined or get predicted from the bond order. ते bond order वरून आपण find out करू शकतो. Now let us see from molecular orbital energy level diagram we are also able to predict the magnetic property or magnetism of the molecule that we had not able to predict from the valence bond theory. इथं molecule आपण जे आहे ॲक्युरेटली काय करू शकतो, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या मॉलिक्यूलच्या, वी आर एबल टू एक्सप्लेन द मॅग्नेटिक प्रॉपर्टी, बट इट वॉज नॉट पॉसिबल टू प्रिडिक्ट द एक्झॅक्ट मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ मॉलिक्यूल बाय दी व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. कारण त्याच्यामध्ये O2चं एक्झाम्पल वी हॅड सीन दॅट. मग याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपल्याला डिटरमाइन करता येते. तर कसं, याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी जे स्टॅबिलायझेशन एनर्जी ज्याला आपण म्हणू SE, याच्यामध्ये जे आहे स्टॅबिलायझेशन एनर्जी जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हाऊ मच द मॉलिक्यूल विल बी गेट स्टेबल. तर इलेक्ट्रॉन जे असतील आता, तर इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्यूल बिहेव्स लाईक अ मॅग्नेट. इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, एलिमेंटमध्ये मॅग्नेटसारखे बिहेव करतात, आणि जे मॉलिक्यूल जे आहेत त्याच्यामध्ये पेअर्ड कंटेन्स वन ऑर मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये असतात. ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील ज्या मॉलिक्यूलमध्ये, तो पॅरामॅग्नेटिक असतो, आणि जर इलेक्ट्रॉन सगळे पेअर्ड असतील तर तो असतो डायमॅग्नेटिक. ज्या एलिमेंटमध्ये, आता असा एलिमेंट आहे समजा, याच्यामध्ये आता हे इलेक्ट्रॉन आहेत, हा इलेक्ट्रॉन आहे, हे इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असतील, किंवा मग इथं बघा आता अनपेअर्ड आहेत, 2 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे, किंवा एकही असेल इलेक्ट्रॉन, तर ते पॅरामॅग्नेटिक असतात. पण जर सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील अशा प्रकारे तिन्ही ऑर्बिटल्समधले, तर तो जो असतो तो डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतो. सो मॅग्नेटिझम इज गेट एक्सप्लेन्ड डिपेंडिंग अपॉन द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युलर ऑर्बिटल, अशा प्रकारे. आणि त्याची स्टॅबिलायझेशन एनर्जी जी आहे मॉलिक्यूलची ती कॅल्क्युलेट केली जाते. स्टॅबिलायझेशन एनर्जी SE इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल into multiplied by delta minus number of electrons in anti-bonding molecular orbital into delta. म्हणजेच SE इज इक्वल टू NB इंटू डेल्टा मायनस NA इंटू डेल्टाच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, मॉलिक्यूल किंवा स्पीसीजची एनर्जी लेवल, स्टॅबिलायझेशन एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हायर स्टॅबिलायझेशनसाठी आपल्याला एनर्जी जी आहे ती हायर एनर्जी असेल तर हायर स्टॅबिलायझेशन, लोअर एनर्जी असेल तर लोअर स्टॅबिलायझेशन आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. आता आपण बघू त्याच्यामध्ये मॉलिक्युलर, आता वेगवेगळे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या डायग्रॅम मग कशा काय काढल्या जातात. हाऊ द डायग्रॅम्स, मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रॅम्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम सिम्पल होमोन्युक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स. नाव लेट अस सी द सम एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये बघू. द फर्स्ट एक्झाम्पल इज हायड्रोजन मॉलिक्यूल. हायड्रोजन मॉलिक्यूल मीन्स H2 मॉलिक्यूल. आपल्याला माहिती आहे मग हाऊ द H2 मॉलिक्यूल इज फॉर्म. वन हायड्रोजन ॲटम कंबाईन्स विथ वन अनदर हायड्रोजन ॲटम, म्हणजे एक इलेक्ट्रॉन याचा आणि एक इलेक्ट्रॉन त्याचा H2 मॉलिक्यूल आपल्याला तयार होतो. आपल्याला माहिती आहे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 1s1. एका हायड्रोजनचं 1s1 आणि दुसऱ्या हायड्रोजनचं 1s1. म्हणजे एका हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, दुसऱ्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, अशा प्रकारे 2 इलेक्ट्रॉन असलेला H2 मॉलिक्यूल आपल्याला. मग याच्यामध्ये काय होतं की S ऑर्बिटल, 1s ऑर्बिटल एकाचं 1s ऑर्बिटल दुसऱ्याशी कंबाईन होत आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s असे 2 बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हे आपल्याला तयार होतात. आणि ती सिग्मा 1s आणि सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s अशा प्रकारे ऑर्बिटल हे तयार आपल्याला होतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर आपण पाहिलं. आता आपण बघू मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रॅममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं. मग आपल्याला माहिती आहे 2 ॲटम्स आता एनर्जी लेवल डायग्रॅम आपण बघा. 1s ऑर्बिटल एका ॲटमचं हायड्रोजनचं आणि दुसऱ्या ॲटमचं 1s, दोघांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहेत, त्यांचं कॉम्बिनेशन होईल
आणि आपल्याला तयार झाला हा सिग्मा 1s ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार 1s ऑर्बिटल. हा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि हा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग याच्यामध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये आता किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 इलेक्ट्रॉन आणि दिस इज 2 इलेक्ट्रॉन. मग हे इलेक्ट्रॉन काय केले जातील? आता दे आर गेट फील्ड इन द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ते आता मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये फील्ड केले जातील हे इलेक्ट्रॉन. मग 2 इलेक्ट्रॉन फील कुठे होतील? पहिल्यांदा सिग्मा 1s मध्ये दोघी इलेक्ट्रॉन फील होतील, कारण 2 इलेक्ट्रॉनची कपॅसिटी असते आणि दोघी इलेक्ट्रॉन आपल्याला संपले. त्यामुळे अँटी बॉन्डिंगमध्ये एकही इलेक्ट्रॉन गेलेला नाही. कारण काय? 2च इलेक्ट्रॉन आहे, 2 ॲटमकडून 2 इलेक्ट्रॉन ते मॉलिक्युलमध्ये आलं. आणि वी नो दॅट the capacity of molecular orbital, single molecular orbital is of 2 electrons, and the 2 electrons are get filled with opposite spin with a first electron enters in lower energy. sigma 1s ची एनर्जी लोअर असल्यामुळे त्याच्यामध्ये ती इलेक्ट्रॉनची आधी एंट्री झाली. वुंड्स रूल, पाउलीज एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल त्यानुसार आपल्याला इलेक्ट्रॉन काय केले जातात? एंटर केले जातात. अशा प्रकारे ही H2 मॉलिक्यूलची काय? दिस इज द एनर्जी लेवल डायग्राम ऑफ H2 मॉलिक्यूल. अशा प्रकारे ही ड्रॉ केली जाते. नंतर आता आपण बघू मग याच्यावरून आपल्याला H2 मॉलिक्यूलमध्ये किती बॉन्ड आहेत, त्याची स्टॅबिलायझेशन एनर्जी काय ते आपल्याला काढता येईल. मग आपल्याला माहिती आहे बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. याच्यात हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, आता आपण हायड्रोजन ॲटमचं कसं लिहितो? हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याचं मी इकडे लिहितो हायड्रोजनमध्ये 1s इलेक्ट्रॉन 1s1 एका हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि दुसऱ्याचं काय? 1s1. 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते कुठे फील्ड झाले? आता मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. मग आपल्याला काय तयार झालं? H2 मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? मग आपल्याला सिग्मा 1s2. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. हे H2 मॉलिक्यूलचं काय झालं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण बघू मग बॉन्ड ऑर्डर कशी कॅल्क्युलेट करतात. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवायडेड बाय 2. मग आता बघू आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये किती आहेत? हा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे लिहिलं मग 2. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 2 मायनस अँटी बॉन्डिंगमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? नो इलेक्ट्रॉन, मग 0. मग झालं 2/2. दिस इज 2/2 आलं 2/2 1. म्हणजे देर इज 1 बॉन्ड. त्याच्यामध्ये किती बॉन्ड आहे? हायड्रोजन आणि हायड्रोजनमध्ये देर इज ए सिंगल बॉन्ड. आता बघू आपण त्याची स्टॅबिलायझेशन एनर्जी. हा बॉन्ड म्हणजे मॉलिक्यूल किती स्टेबल आहे, एनर्जी जास्त असेल तो जास्त स्टेबल. याच्यामध्ये स्टॅबिलायझेशन एनर्जी काय आहे? मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू डेल्टा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंगमध्ये किती आहेत? मग आपण पाहिलं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 लिहिलं इंटू डेल्टा. अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू डेल्टा. अँटी बॉन्डिंगमध्ये वरती इलेक्ट्रॉन किती? 0. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर स्टॅबिलायझेशन एनर्जी 2 डेल्टा आली. अँड 2 डेल्टा एनर्जी मीन्स मोर एनर्जी. याचा अर्थ काय आहे? मॉलिक्यूल जो आहे, मॉलिक्यूलमध्ये एनर्जी एक्झिस्ट होतो मॉलिक्यूल आणि त्याची काय आहे? स्टॅबिलायझेशन एनर्जी जास्त आहे. त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय सांगता येईल? आपण जर मॉलिक्यूलमध्ये पाहिलं तर मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये पेड इलेक्ट्रॉन आहेत, अनपेड इलेक्ट्रॉन नाहीत. इथंही अनपेड नाही, इथंही अँटीबॉन्डिंगमध्येही नाही. जर अनपेड इलेक्ट्रॉन नसतील, इलेक्ट्रॉन सगळे पेड असतील, तर असं सबस्टन्स काय असतो? इट इज अ डायमॅग्नेटिक. त्यामुळे H2 मॉलिक्यूल काय? मग इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर. HS बॉन्ड लेंथ जी असते ती 0.74 अँगस्ट्रॉम युनिट असते आणि बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीची असते 109.05 किलो कॅलरी पर मोल. अशा प्रकारे आपण या मॉलिक्यूलचं काय केलं? स्टॅबिलिटी. वी आर एबल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ द मॉलिक्यूल. Once again I am repeating how the molecular orbital energy level diagram is get drawn for the H2 molecule. H2 molecules मध्ये आपण पाहिलं H2 मॉलिक्यूलमध्ये 1s1 हे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एका ॲटमचं आणि दुसऱ्याचं 1s1. त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन आहेत 1s1 आणि 1s1मध्ये एक इलेक्ट्रॉन आपण लिहिले. त्याचं काय होईल? s ऑर्बिटल कंबाईन्स विथ s ऑर्बिटल टू फॉर्म सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. आणि त्याचे मग आपण सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s असं ड्रॉ केलं आणि दोघांचे इलेक्ट्रॉन आपण फिल केले. ते बॉन्डिंगमध्येच आले कारण याची 2ची कपॅसिटी आहे, 2 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आले. अँटी बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन नाहीत.
त्यानुसार मग आपण त्याचं काय करणार, त्याचं मॉलिक्युलर ऑर्बिटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिणार. H2 मॉलिक्यूल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन, बोथ दीज इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय लोएस्ट एनर्जी ऑक्युपाय करतील. त्यामुळे H2 मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं मग σ1s2. त्याची बॉन्ड ऑर्डर मग आपण फॉर्म्युल्याच्या सहाय्याने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मायनस ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंगमध्ये 2 इलेक्ट्रॉन होते, अँटी बॉन्डिंगमध्ये वरती इलेक्ट्रॉन नाही आहेत, त्यामुळे 0 लिहिलं. त्याची बॉन्ड ऑर्डर 1 झाली. म्हणजे HS मॉलिक्यूलमध्ये काय एक बॉन्ड त्यांच्यामध्ये आहे. आता त्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, दे आर पेअर्ड इलेक्ट्रॉन. इथं इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीत बॉन्डिंगमध्ये, त्यामुळे तो आहे इट इज डायमॅग्नेटिक. पेअर्ड असल्यामुळे डायमॅग्नेटिक. त्याची स्टॅबिलायझेशन एनर्जी कसं कॅल्क्युलेट करतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू डेल्टा मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू डेल्टा. बॉन्डिंगमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून 2 इलेक्ट्रॉन इंटू डेल्टा मायनस अँटी बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन नाहीत म्हणून 0 लिहिलं. त्यामुळे स्टॅबिलायझेशन एनर्जी 2 डेल्टा स्टॅबिलायझेशन एनर्जी असल्यामुळे मॉलिक्यूल हा डायमॅग्नेटिक आहे आणि इट एक्झिस्ट. स्टॅबिलिटी त्याची भरपूर आहे. त्याची बॉन्ड ऑर्डर 1 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म होतो. अशा प्रकारे इन दिस वे वी आर एबल टू ड्रॉ द molecular orbital energy level diagram for homonuclear diatomic molecule, and we had seen this example of this H2 molecule. Now in next period we will see the more examples of homonuclear diatomic molecules and the molecular orbital energy level diagram of N2 molecule, B2 molecule and C2 molecule, and how they differs in the electronic configuration. So till then, watch the lecture completely, add your name in the comment. Enjoy the lecture. Till then, thank you.